डॅड आत येऊ का? अरे तारा ये ना, आत ये. तिलोत्तमा नाहीये त्यामुळे परमिशन मागण्याची काही गरज नाही. मला माहिती आहे त्या नाही आहेत. मला तुमच्याशीच बोलायचं आहे. माझ्याशी बोलायचंय म्हणजे तिलोत्तमाची तक्रार करायची आहे की काय? नाही नाही डॅड, ऍक्च्युली मला माझी एक तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे. तक्रार पोचवायची आहे म्हणजे मी मध्यस्थी करावी अशी तुझी इच्छा आहे. बोल काय? हो डॅड, कसं आहे ना, मला त्यांच्याशी हे बोलण्याचं धाडस होत नाहीये आणि मला असं वाटतंय की तुम्ही त्यांच्यापर्यंत खूप योग्य पद्धतीने हे पोहोचवू शकाल. टेन्शन घेऊ नकोस, काय बोलायचं ते सांग ना. डॅड, ऍक्च्युली मी माझ्या मम्माला हे घर सोडून जाण्याकरता एका दिवसाची मुदत दिली होती आणि ती उद्या सकाळी संपतीये. नाही बरोबर आहे तुझं. खरं तर तुझ्या आईचं असं अचानक येणं मलाही आवडलं नव्हतं, पण म्हटलं तुझ्यातला आणि तुझ्या आईमधला वाद आहे, मी का मध्ये पडायचं. नाही नाही डॅड, एवढं सगळं घडल्यानंतर मला तिला आई म्हणायची सुद्धा इच्छा होत नाहीये. रादर मला तिच्याशी कोणतंच नातं ठेवायची इच्छा नाहीये. मला माहिती आहे ती ते मुद्दाम आली आहे मला त्रास द्यायला आणि इतका सगळा ड्रामा करून, हे असं खोटं वागून, मला ब्लॅकमेल करून तिला नातं पुन्हा जोडायचंय. ठीक आहे शांत हो. कसं डॅड? आणि मी तुम्हाला सांगू, आता तिने कितीही प्रयत्न केले, काहीही म्हणाली ना, तर मी तिला स्वीकारणार नाही. आणि तुम्हाला पटतंय का की ती अशी अचानक येऊन घरात राहतेय? ती काय कायमची राहणार आहे का आपल्या घरात? नाही ना, मला आता ते सहनच होत नाहीये. तुम्ही ना तिला सरळ सांगा इथून निघून जायला. मला पटतंय तुझं म्हणणं. खरं तर तुझी आई इथे आल्यामुळे घरातलं वातावरण फार गढूळ झालंय. मी बोलतो तिलोत्तमाशी. प्लीज डॅड, लवकरात लवकर मॉमशी बोला प्लीज. बोलतो. पण सोहमचं काय म्हणणं आहे याबद्दल? सोहम तो माझ्या निर्णयात माझ्या सोबत असेल ऑब्व्हियसली. ठीक आहे, म्हणजे सोहम जर आपल्या बरोबर आहे तर बोलणं अधिक सोपं आहे. तू काळजी करू नकोस, मी योग्य वेळ बघतो आणि बोलतो तिलोत्तमाशी. थँक्यू डॅड.